आर्थिक वर्ष संपल्यावर कंपनीला नफा झाला की तोटा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम याचे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतात की क्रेडिट साईडला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणत्या आयटमचा समावेश होतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नेमकं काय? आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक कंपनीला जे फायनल स्टेटमेंट करावे लागतात, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीटचा समावेश होतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नेमकं काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कमचा समावेश होतो. नेट प्रॉफिट झालाय की नेट लॉस झालाय हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं समजतं. आता याचा डिटेल स्टडी आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, याचा जो स्पेसिमिन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तो आपण या ठिकाणी बघतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दोन बाजू आहेत, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू. डेबिट पर्टिक्युलर्स रुपीज आणि पर्टिक्युलर्स रुपीज. मग डेबिट साईडला सर्वात एक नंबर आपण घेतो टू ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस लॉस जर झालेला असेल तर तो डेबिट साईडला घेतो, आणि ग्रॉस प्रॉफिट झालेला असेल म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला जर ग्रॉस प्रॉफिट झालेला असेल तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. त्यानंतर आता आपण बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू. डेबिट बाजूला सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा समावेश होतो, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पूर्ण इनडायरेक्ट इन्कमचा समावेश होतो. डेबिट बाजूला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत? मग सॅलरीज. सॅलरी म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार. तो दिलेला असेल, तो खर्च झाला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस म्हणजे काही भाडं दिलेलं असेल, जागेचं भाडं असेल, आणखी कोणतं भाडं असेल, त्याचा समावेश प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. इन्शुरन्स, कंपनीनं इन्शुरन्स घेतलेला असेल ते चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. बँक चार्जेस, बँकेनं काही चार्जेस आकारला असेल तर तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. डिस्काउंट अलाव, आपण कुणाला डिस्काउंट अलाव केला असेल तर तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. ऑडिट फीज, संस्थेनं ऑडिट केलेलं असेल आणि त्या ऑडिटची फीज आपल्याला यात द्यावी लागलेली असेल, ऑडिटर असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स असेल तर ती फीसुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर म्हणजे आपण डेप्रिशिएशन काढलेलं असेल, ॲसेटवरती डेप्रिशिएशन आकारलेलं असेल तर त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. हे सर्व आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, यामध्ये आणखीन पण बरेच एक्सपेन्सेस आहेत. त्यामध्ये आपण बघतोय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, म्हणजे जर ट्रॅव्हलिंगसाठी काही खर्च झालेला असेल तर तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीसाठीचा खर्च तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी आलेला खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर इंटरेस्ट पेड, आपण कुणाला इंटरेस्ट म्हणजे व्याज दिलेलं असेल, पेड केलेलं असेल तर ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. लॉस बाय फायर म्हणजे आग लागून जर माल जळालेला असेल तर त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. लॉस बाय थेफ्ट, मालाची जर चोरी झालेली असेल तर तो इफेक्ट सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. पॅकिंग एक्सपेन्सेस, काही माल पॅकिंग करण्यासाठी खर्च आलेला असेल तर ते खर्च सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर टू कमिशन, आपण कमिशन पेड केलेलं असेल तर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. त्यानंतर बॅड डेब्ट्स, बुडीत कर्ज असेल त्याचा इफेक्ट सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. मित्रांनो, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आलेले जे सर्व खर्च आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आणि सर्वात शेवटी टू नेट प्रॉफिट, आणि पूर्ण वर्ष संपल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्या वेळेला टॅली करतो त्यावेळेला त्या ठिकाणी जर प्रॉफिट झालेला असेल तर तो नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो, आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण ट्रान्सफर करतो, तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये. आता ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू काय आहे? डेबिट बाजूला आहेत एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, आणि क्रेडिट बाजूला आहेत इनडायरेक्ट इन्कम. आता इनडायरेक्ट इन्कम कोणता आहे तर बघा, ग्रॉस प्रॉफिट झालेला असेल तर तो आपण क्रेडिट साईडला घेतो. त्यानंतर
रेंट रिसिव्ड, आपल्याला रेंट मिळालेलं असेल, काही भाडं मिळालं आहे, ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. कमिशन रिसिव्ड असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण इन्व्हेस्टमेंट केली होती कुठंतरी, त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे, व्याज मिळालं आहे, ते सुद्धा आपण कुठं घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, आपण कुठंतरी डिपॉझिट ठेवलं होतं, त्या डिपॉझिटवरती इंटरेस्ट मिळाला आहे, तो सुद्धा घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर मिसलेनियस इन्कम असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा बाय नेट लॉस, जर नेट लॉस झालेला असेल तर तो आपण घेतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व इनडायरेक्ट इन्कम येतात. याचं एक आपण या ठिकाणी उदाहरण बघू, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. बघा, ज्यावेळेला आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, नंतर बॅलन्स शीट तयार करतो. मग आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा दोन्हीच्या मध्य आहे. हां, मग आता बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. याचा थोडक्यात मी एक स्पेसिमेन या ठिकाणी एक याचं उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स रुपीज. मग आता डेबिट बाजूला पूर्ण खर्च आहेत बघा, आणि क्रेडिट बाजूला इन्कम आहे. खर्च कोणते? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. बघा, सॅलरी दिलेली आहे, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, सॅलरी म्हणजे पगार, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. डिस्काउंट, आता हा डिस्काउंट आपण पेड आहे, म्हणजे तो आपला खर्च आहे, मग तो सुद्धा आपण डेबिट बाजूला घेतला आहे. रेट, टॅक्सेस, इन्शुरन्स, बॅड डेब्ट्स, कॅरेज आउटवर्ड, म्हणजे माल आपल्याला बाहेर पाठवायचा होता, त्याच्यासाठी खर्च आला आहे, तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कमिशन, आता हे कमिशन सुद्धा पेड आहे. कमिशन रिसिव्ड जर असतं तर ते आलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी आलेला खर्च असेल, मग हे सर्व खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि इनडायरेक्ट इन्कम कोणते आहेत? बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट, आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट आलाय तो घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता इन्कम कोणते आहेत इनडायरेक्ट? तर बघा, इनडायरेक्ट इन्कममध्ये कमिशन रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, हे सगळे इनडायरेक्ट इन्कम आहेत, आणि ते घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि नंतर मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट होतो किंवा नेट लॉस होतो. नेट प्रॉफिट जर झालेला असेल तर त्याचा इफेक्ट आपण कुठं घेतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कॅपिटलमध्ये त्या ठिकाणी घेतो. अशा प्रकारे मित्रांनो, हे आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलेलं आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे आणि क्रेडिट साईडला येणारे सर्व ॲटम्स याचा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारे मॅथमॅटिक्स असेल, अकाउंट्स असेल, किंवा आणखीन त्या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या विषयांचे सिलेबस असतील, MCQ क्वेश्चन्स असतील, याच्याशी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.